वेलकम बॅक. सुस्वागतम. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेमिकांचं सहर्ष स्वागत. आपण सर्वजण पाहतोय MCC क्रिकेट क्लब आगाशी आयोजित AVPL आगाशी वाडवळ प्रीमियर लीग बॉक्स क्रिकेटची ही स्पर्धा. प्रथमतः पहिलं वर्ष आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहू शकता यष्ट्या उद्ध्वस्त वी लेजंडला पहिला आद्रा. गौरव नवीन फलंदाज. दुसऱ्या चेंडूला ऑन साईडला घेऊन काढलं. डिक्लेअर झोनमध्ये चेंडूला पाठवलं. बघा इथून आपण जर का आज अंतिम दिवसामध्ये आहेत म्हणजे फायनलच्या काही मॅच आपण पाहू शकता कशा प्रकारे प्रत्येक मॅच रंगताना दिसते. आणि असाच म्हणजे प्रेक्षकांचा जर का सपोर्ट असला तर मॅचला सुद्धा खूप मजा येते बघायला. फुलटॉस चेंडूला आपण पाहू शकता कशा प्रकारे डिक्लेअर झोनमध्ये पाठवलं. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. 2 धावा. शेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न अंपायरच्या. आता इथे क्षेत्ररक्षक होता ना, त्याला जल्लोष करायचं होतं पण त्या नजरा बॉलवरती होता ते जास्त महत्त्वाचं होतं. शेवटच्या क्षणाला बॉलला थांबवलं. सिंगल. 4 चेंडू 3 धाव्यांची गरज. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. शेवटच्या चेंडूला डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळून काढलं. डॉटची सांगता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय मात्र 3. बघा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आगाशी वाडवळ प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये थोड्याच वेळात विशेष अतिथी पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार साहेब सन्माननीय डॉक्टर हेमंत विष्णू सौरा साहेब यांचं थोड्याच वेळात या आगाशी वाडवळ प्रीमियर लीगमध्ये आगमन होणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी मी विनंती करतो 10 ओनर्स जे 10 ओनर्स आहेत त्यांनी स्टेजच्या जवळ येऊन राहायचं आहे. आणि MCCचे पदाधिकारी आपणास सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा स्टेजच्या जवळ येऊन राहायचं आहे. ऑफ साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 धावा. टॉस चेंडूला ऑन साईडला डिक्लेअर झोनमध्ये पाठवलं. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 6 धावा. आणि खऱ्या अर्थाने आपण जर का कालपासून पाहिलं ते प्रमुख पाहुणे ज्यांनी उद्घाटन सोहळा पार पडला त्यांचे सुद्धा मॅचला आनंद खूप म्हणजे आपण जर का पाहिलं 5 ते 6 मॅचपर्यंत प्रमुख पाहुणे या मॅचचा आनंद घेत होते. आणि प्रेक्षकांचा गर्दी म्हणजे जो महिला प्रेक्षक वर्ग असू दे पुरुष प्रेक्षक वर्ग उद्घाटन सोहळ्यापासूनची गर्दी ती कालच्या दिवसापर्यंत 11 वाजेपर्यंत मिळालेली गर्दी खूप चांगली गर्दी प्रेक्षकांचा साथ या स्पर्धेला आहे. ऑफ साईडला चेंडूला पाठवलं 2 धाब्यांसाठी. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 10-10. टॉस चेंडू ऑन ड्राईव्ह केलाय. चेंडू हातामध्ये. इथून जर का बाउंड्री लाईनवरती चेंडू हातामध्ये जात असेल ना तर सिंगल नाही होत. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा 10. 10 रन. लॉस ऑफ 2 विकेट. क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. सुरेख गोलंदाजी मारवरती तेजस. थोडंसं प्रेक्षक वर्ग आपणास विनंती असेल अंपायरच्या समोर तुम्ही बसलायत इथून आम्हाला डिसिजन नाही पोहोचत आहेत. ऑफ साईडला चेंडू हातामध्ये नाही येत आहे. अलॉंग द कार्पेट मिसफिल्ड होतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. देव 14-15 धावा धावफलकर दी. ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. चेंडूला डिक्लेअर झोनमध्ये.
2.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 16 धावा. स्टेट करण्याचा प्रयत्न, जितकी पॉवर जनरेट केली होती ना क्षेत्ररक्षण करताना, कॉन्फिडन्स खूप चांगलं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं. डॉट चेंडूची सांगता. 2.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 16 धावा धावफलकावरती. हातामध्ये जर का चेंडू गेला तर सिंगल नाही येऊ शकत. धावचीच्या रूपात गडी बाद. येस, 2 बॉल बाकी असतील. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 16 धावा धावफलकावरती. वेगाने चेंडू आदळला होता. चेंडू पायावरती. येस, डेली प्लेट आहे. डॉट चेंडू इथून म्हणजे तुम्ही अटेम्प्ट नाही केला गेलाय बॅटने. चेंडूला लेफ्ट करायचं तुमचं माइंडसेट होतं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सिंगलने संतुष्ट. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय 17. 3 गडी बाद. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा. शेवटचा अंतिम षटक, टार्गेट सेट करणारे हे षटक असणार आहे. ऑन साइडला चेंडू जातोय वेगाने, सीमारेषा पार, चौकार. विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल 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 हरी ओम. थँक्यू. दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हातामध्ये, सिंगल कंप्लीट. 22 धावा. 3.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. सिंगल. व्यासपीठावरती विशेष अतिथी. मॅच थांबवायची. 2 मिनिटं मॅच थांबवायची आहे. कॅमेरामॅन आपला सुद्धा विनंती असेल फोकस करायचा आहे. व्यासपीठावरती आपण पाहतोय विशेष अतिथी. या स्पर्धेच्या माध्यमातून पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्माननीय डॉक्टर हेमंत विष्णू सौरासाहेब यांचं व्यासपीठावरती विशेष आगमन. विशेष अतिथी या स्पर्धेच्या माध्यम सर्वांनी टाळ्या वाजवायचे आहे. क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये भेट देण्यासाठी विशेष अतिथी व्यासपीठावरती यांचं आगमन होताना. MCC क्रिकेट क्लब आगाशी आयोजित आगाशी वाडवळ प्रीमियर लीग मध्ये साहेब आपलं सहर्ष स्वागत. आपणास विनंती असेल व्यासपीठावरती आदरपूर्वक विराजमान व्हायचं आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेसाठी विशेष अतिथी म्हणून पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्माननीय डॉक्टर हेमंत विष्णू सौरासाहेब यांचं आकाशी वाडवळ प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. व्यासपीठावरती विराजमान होऊन या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. त्यांच्या जोडीने आपण पाहतोय सन्माननीय भूपेशजी राऊत सर यांचं सुद्धा आकाशी वाडवळ प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. दोन्ही मान्यवरांचं सहर्ष स्वागत. व्यासपीठावरती विराजमान होऊन या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. आपण सर्वजण पाहतोय MCC क्रिकेट क्लब आगाशी आयोजित आगाशी वाडवळ प्रीमियर लीग मध्ये दुसऱ्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. षटकाराला बॉक्स क्रिकेटमध्ये महत्व नाही. गडी बाद. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 25 धावा. 25 रन ऑन स्कोर कार्ड. हलक्या त्याने चेंडूला ऑफ साइडला घेऊन काढलं. फेकी डायरेक्ट हिट. नेहमी धोक्याची घंटा असते. पारचा नोट आउटचा इशारा होता. सिंगल कंप्लीट. 26 धावा. यानंतर होणारी मॅच दोन्ही कर्णधारांनी टॉससाठी येऊन राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस झाला पाहिजे. स्पर्धेचे काही नियम असतात. दोन्ही कर्णधार. यानंतर होणारी मॅच रॉयल स्वान्स विरुद्ध विद टायगर. शेवटच्या चेंडूवरती यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात. 26 वरती धावफलक स्थिरावलं जाते. 27 धावेचं आव्हान वाडवळ वॉरियर या संघाला. 27 इज अ टार्गेट फ्रॉम वाडवळ वॉरियर्स. यानंतर होणारी मॅच विद टायगर विरुद्ध रॉयल स्वान्स.
दोन्ही कर्णधारांना विनंती असेल व्यासपीठाच्या दिशेने यायचे. आपण व्यासपीठावरती टॉस घेणार आहात मान्यवरांच्या शुभ हस्ते. बघा आपण स्क्रीनवर सुद्धा पाहू शकतो कशा प्रकारे मान्यवरांना आपण स्क्रीनवरती यूट्यूबच्या स्क्रीनवरती TPNच्या माध्यमातून ही स्पर्धा कॅप्चर केली जाते. आमचे कॅमेरामॅन तिकडे शुभम आहेत. विशेष अतिथी या स्पर्धेसाठी मान्यवर. चला दोन्ही कर्णधार टॉससाठी यायचे आहे. वी द टायगर विरुद्ध रॉयल स्वान्स यानंतर होणारी मॅच. चला वी द टायगर कर्णधार अँड रॉयल स्वान्स दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण टॉससाठी यायचं आहे. मॅचला सुरुवात. कट केलं गेलं चेंडूला डिक्लेअर झोनमध्ये. ऑन साईडला डिक्लेअर झोनमध्ये चेंडूला पाठवलं. रॉयल स्वान्स विरुद्ध वी द टायगर दोन्ही कॅप्टन्स आलेत का? ऑन साईडला टॅपच्या साने चेंडूला खेळून काढलं. फेकी होईपर्यंत सिंगल कंप्लीट. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 3. 27 धावांचा पाठला करायचा. इथून पाहावं लागेल 27चा पाठला करताना सर का इथून विचार केला तर मॅचला एखादा मोठा फटका तो फासला कमी होईल. डॉट चेंडूची सांगता आणि येणारा डॉट जो डकआउटमध्ये आपण जाऊ शकता प्रेशर वाढवेलच्या. तर इथून पाहू शकता डॉट येतील की मोठे फटके. अजून एक डॉट स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. यस नोचा कॉल. फेकी स्टँड वरती लावेपर्यंत किती वेळ घेतला गेलाय. आता अंपायर डिसिजन देतील. स्क्रीनवरती दाखवलं जाईल. ऑनफिल्ड डिसिजन फायनल असेल कारण की क्षेत्ररक्षक मध्ये आहे. चार चेंडूंचा खेळ झालाय. 4 धावा धावफलकावरती. बघा आपण पाहू शकता या स्पर्धेसाठी विशेष अतिथी. चला अंपायर डिसिजन देतील. आपण स्क्रीनवरती सुद्धा पाहू शकता. स्क्रीनवरती आपण पाहू शकता DBNच्या पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार साहेब डॉक्टर हेमंत विष्णू सौरा साहेब यांच्या जोडीने आपण पाहू शकता कालचं जे मनोगत खऱ्या अर्थाने भावणारं मनोगत होतं. युगा वर्तक मॅडम आहेत त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. त्यांच्या जोडीने आपण पाहू शकता सन्माननीय भूपेजी राऊत सर यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. त्यांच्या जोडीने आपण पाहू शकता स्क्रीनवरती सन्माननीय केतन गांधी सर हे सुद्धा आहेत व्यासपीठावरती. यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. त्यांच्या जोडीने राजेंद्र म्हात्रे सर आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सर सहर्ष स्वागत. सर्व मान्यवरांचं मनापासून आभार असतील.
त्यांच्या जोडीने आपण पाहतोय सन्माननीय श्रेयसी पेठे यांचं सुद्धा सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण सर्व ही स्पर्धा पाहतोय. आकाशी वाडवळ प्रीमियर लीग बॉक्स क्रिकेटची प्रथम वर्षाचं आयोजन आपण पाहू शकता. खूप चांगलं या स्पर्धेची खऱ्या अर्थाने या प्रमुख पाहुण्यांनी तुमची उपस्थिती लावून या स्पर्धेची शोभा वाढवली. आपले मनापासून आभार असतील. या आकाशी वाडवळ प्रीमियर लीगच्या माध्यमातून MCCचे आयोजन खऱ्या अर्थाने नेहमी प्रभावित करणारे आयोजन नेहमी MCCच्या माध्यमातून केलं जाते आणि असेच प्रमुख पाहुणे सर का या स्पर्धेला आम्हाला भेट देणार येतात. त्या स्पर्धेसाठी 4 चांद लगावले जातात. सर्व व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचे मनापासून आभार असतील. मॅचच्या दिशेने येतोय. हर्षिक तिसरा चेंडू ऑन साईडला पाठवलं. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 8 धावा. या 3 चेंडूनंतर आपण टॉस घेणार आहेत. जिकडे आपले साथी समालोचक अनिल बेनबन्सी सर असतील. व्यासपीठाच्या दिशेने टॉस घेणार आहोत आपण. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. वाईटचा इशारा येतोय अंपायरचा. एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना 9 धावा. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. बॅकफुट मारण्याचा प्रयत्न. चेंडू हातामध्ये सुरेख क्षेत्ररक्षण नजारा आपण पाहू शकता. पूर्णपणे स्वतःला झुकून दिलं. चेंडूला कशा प्रकारे टाईम करून फील्ड केलं. भूषण पाटील होते त्या दिशेने. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. इथून लेजंडला विजय मिळवणं खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे. 14 चेंडू 17 धावांची गरज. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हातामध्ये जातोय. येणारा प्रत्येक डॉट हा प्रेशर डगआउटमध्ये दबाव वाढवणार आहे. 13-17चं समीकरण. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हातामध्ये नाही येत आहे. शोधेपर्यंत सिंगल कंप्लीट. येणारे 12 चेंडू 16 धावेची गरज. ओव्हर टू अनिल सर. थोडंसं थांबायचं आहे. पंचांना विनंती असेल थोडीशी मॅच थांबवायची या ठिकाणी. या ठिकाणी विशेष आपल्या अतिथींचे या ठिकाणी आदरणीय सन्मान केला जाईल. मी विनंती करेल दयानंदजी पाटील साहेब आपण या आपल्या हस्ते आपल्या पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीयुत हे डॉक्टर विष्णू माफ करा हेमंत विष्णू सावरा साहेबांचा या ठिकाणी आदरणीय सन्मान केला जाईल. या स्पर्धेसाठी आपण उपस्थिती दर्शवली साहेब आपले मनापासून खूप खूप आभार असतील. ही स्पर्धा आपण येऊन या ठिकाणी सुशोभित केली त्यासाठी खरोखर मनापासून आभार व्यक्त केले झाले तितके कमी आहेत. आणि भूपेश साहेबांनी त्यांना या ठिकाणी आणण्यासाठी बहुमूल्य कामगिरी केली. त्यासाठी सुद्धा भूपेशजी राऊत यांचा सुद्धा या स्पर्धेमार्फत मनापासून आभार असतील. मी विनंती करेल निश्चितच विशेष या स्पर्धेमार्फत आभार असतील युगावर्तक भूपेश राऊत, केतनजी गांधी, राजेंद्र म्हात्रे, श्रेयसी पेठे. खरोखर या स्पर्धेमार्फत आभार व्यक्त केले जातील तिथे कमी आहे. थँक्यू सो मच. मी विनंती करेल या पुढच्या मॅचचा या ठिकाणी टॉस केला जाईल. मी साहेबांना विनंती करेल आणि युगावर्तक मॅडम आपल्याला विनंती असेल या टॉस करण्यासाठी. तर दरम्यान ओव्हर टू कॉम्बॉक्स या सेकंड इनिंगचा लेखाजोखा नक्कीच कॉम्बॉक्समध्ये विपुल पाटील आहेत. त्यांच्या आवाजातून या सेकंड इनिंगचा लेखाजोखा आपल्याला ऐकायला मिळेल. थँक्यू सर. मॅचच्या दिशेने वळतोय. एका बाजूला आपण पाहतोय वाडवल वॉरियर संघ जो मैदानाच्या आतमध्ये लढताना दिसतोय. तर दुसऱ्या बाजूला लेजंड सुरेख क्षेत्ररक्षण सर आतापर्यंत ठेवलाय. येणारे 10 चेंडू आणि 15 धावांची गरज. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. सुरेख क्षेत्ररक्षण नजारा पुन्हा एकदा. भूषण होते त्या दिशेने.
डाईव्ह लगावून चेंडू कशा प्रकारे फील्ड केला जातोय. 9 चेंडू 14 धावांची गरज. बॅकफुट चेंडूला मारण्याचा प्रयत्न, ऑन साईडला जातोय चेंडू, मात्र डिक्लेअर. 8 चेंडू 13 मेराचं समीकरण. 8 चेंडू 13 धावांची गरज. बघा 13 मेराचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे. येणारे 8 चेंडू, येणाऱ्या 2 चेंडूवरती जर का एखादा मोठा फटका आला ना तर वाडवल वॉरियर संघ मॅच मध्ये येऊ शकतो. मोठा फटका प्रयत्न केले जातात चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये. 7 चेंडू 12 धावेची गरज. तर 7-12 कोणाच्या नावावरती चढवला जाईल पाहावं लागेल. 7-12चं समीकरण. बॅकफुटर चेंडू हातामध्ये येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण नजारा. येणारे 6 चेंडू 11 धाव्यांची गरज. स्टेजच्या समोरून प्रेक्षक वर्ग थोडीशी विनंती असेल, आपण साईडला व्हायचंय, मान्यवरांना सुद्धा या मॅचचा आनंद घेऊ द्यायचा आहे. जो प्रेक्षक वर्ग स्टेजच्या समोर उभा आहे आपणास विनंती असेल प्लीज थोडंसं बाजूला. व्यासपीठावरती उपस्थित विशेष अतिथी त्यांना सुद्धा या मॅचचा आनंद घेऊ द्यायचा आहे. येणारे 6 चेंडू 11 धाव्यांची गरज. एका बाजूला लेजंड आहेत तर दुसऱ्या बाजूला वॉरियर आहेत. आता लेजंडचा दबदबा इथे राहील का वॉरियर, लढावं लागेल. वॉरियरचा जर का विचार केला तर मागची मॅच खूप चांगल्या प्रकारे पाठला करताना खूप चांगली फाईट दिली होती. बॅकफुटवरती आले, चेंडू जातोय, षटकाराला बॉक्स क्रिकेटमध्ये महत्व नाही. गडीबाद. चला यार सारे या एक वार हा गाव एक कराया. चला यार सारे या एक वार हा गाव एक कराया. येणारे 5 चेंडू 11 धाव्यांची गरज. 5-11 मध्ये जर का मोठा फटका नाही आला चिंतेची बाब. येणारे 4 चेंडू 10 धाव्यांची गरज. एका बाजूला लेजंड तर दुसऱ्या बाजूला वॉरियर. 4-10 मध्ये या चेंडूवरती जर का मोठा फटका आला तर मॅच मध्ये पूर्णपणे लढण्याची क्षमता अजूनही कायम, म्हणजे आपली बाजू इथून मजबूत करण्यासाठी मोठा फटका. खोलवा टप्प्याच्या चेंडूला ड्राईव्ह केले, पायाला लागून चेंडू मर्यादित रेषेच्या दिशेने तर गेलेला, पण भूषण वेगाने आले तिकडे आणि चेंडूला पकडलं. येणारे 3 चेंडू 9 धाव्यांची गरज. 3 मध्ये 2 मोठे फटके, दबाव, प्रेशर. शेटच्या दिशेने चेंडू जातोय मस्ट नीडेड बाउंड्री. चेंडू गेलाय सीमारेषा पार, चौकार. येणारे 2 चेंडू 5 धावेची गरज. तेजस वर्तक आयकॉन प्लेअर वरती आता स्वतःला आठवावं लागेल मला. आयकॉन मधून आमच्या संघामध्ये 2-5-1 चौका. नाही, चौकाराला प्रतिउत्तर दिलंय, यष्ट्या उद्ध्वस्त केला गेलाय. तेजस बॅक टू द डग आउट. चला यार सारे या एक वार हा गाव एक कराया. चला यार सारे या एक वार हा गाव एक कराया. थँक्यू डीजे. 1-5चं इक्वेशन. आता 1-5चा जर का विचार केला ना तर इथून डगआउट मध्ये वाढवायचं असेल की गोलंदाज काही चूक करेल का. 1-5चं इक्वेशन, गोलंदाजाच्या चुकीची वाट पाहिली जाईल. आता ती वाट पाहण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर मॅच इकडून संपते. ट्विस्ट बाकी आहे प्रेक्षकांनो मॅच मध्ये. अंपायरचा नोचा इशारा येतोय. ज्या गोष्टीचा उल्लेख केला होता, ज्या गोष्टीची चर्चा केली होती ती गोष्ट घडले मैदानाच्या आतमध्ये. नोचा इशारा. 1-3चं समीकरण. कंपल्सरी चेसची मॅच. 1 चेंडू 3 धावेची गरज. वाडवल वॉरियर की व्ही लेजंड. 1-3ची मॅच. ऑफ साइडला ड्राईव्ह केले, चेंडूला लेफ्ट केले गेले डिक्लेअर झोन मध्ये. मॅच फिनिश. हार्ड लक वाडवल वॉरियर्स विजेता संघ व्ही लेजंडचे खूप खूप अभिनंदन. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. चला टॉस करून द्यायचंय.
चला खेळपट्टीच्या दिशेला या ठिकाणी आपले खासदार साहेब या ठिकाणी येत आहेत या मॅचच्या टॉससाठी. चला कॅमेरामॅन साहेब ह्याच्या मधून यायचं आहे.